नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, जय भीम। आपल्याला माहित आहे, जागतिक कीर्तीचे विपश्यनाचार्य व म्यानमारचे पूज्य भंते डॉक्टर आशीन ओट्टामाथारा हे सध्या मुंबईमध्ये आहेत। 10 तारीखला त्यांनी चैत्यभूमी दादर येथे जाऊन विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले। त्यानंतर पूज्य भंतेजी यांनी वडाळा येथील उपासक उपासिकांना प्रवचन दिले। JK नॉलेज सेंटर हॉल BPT हॉस्पिटलच्या या हॉलमध्ये म्यानमारचे पूज्य भंते आणि जागतिक कीर्तीचे विपश्यनाचार्य यांनी उपासकांना प्रवचन दिले। त्यांनी इंग्लिशमधून प्रवचन दिले आणि त्याचं मराठी ट्रान्सलेट करून उपासकांना सांगण्यात आलं। जागतिक कीर्तीचे हे पूज्य भंते विपश्यनाचार्य यांनी आपल्या प्रवचनामध्ये सुमारे 1 तास उपासकांना मार्गदर्शन केलं, प्रबोधन केलं। त्यांच्या या प्रवचनाचा काही भाग महाराष्ट्र संध्या YouTube न्यूज चॅनेलच्या वतीनं आपण या ठिकाणी पाहू शकता। हा सगळा कार्यक्रम उपासक रविभाऊ गरुड यांनी मुंबईमध्ये आयोजित केलेला आहे। वडाळा JK नॉलेज सेंटर हॉल BPT हॉस्पिटलच्या जवळ जो हा प्रवचनाचा कार्यक्रम झाला, तो कार्यक्रम उपासक अनिल कदम यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। यावेळी भिक्खू संघासह उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। म्यानमार देशाचे भंते आणि जागतिक कीर्तीचे विपश्यनाचार्य यांच्या प्रवचनाचा हा भाग महाराष्ट्र संध्या YouTube न्यूज चॅनेलच्या वतीने आपण या ठिकाणी पाहू शकता। Today is 10 of September 2024. आज 10 सप्टेंबर 2024 आहे। My teaching today is the real time or present moment. माझे आज शिकवण आहे ते आत्ताच्या सद्यस्थितीमध्ये कसं आपण राहायचं, रियल टाइम मध्ये, त्याबद्दलचं आहे। People in the society are using only the created time. Second, 1 second, 1 minute, 1 hour, 1 day, 1 week, 1 month, 1 year, 1 life. All these are created time. हे जीवनाचं जर आपण संकल्पना पाहिली वेळेची, तर तिचे सेकंद आहे, तास आहे, आठवडा आहे, वर्ष आहे, जीवन आहे। अशा पद्धतीचे हे वेळेचे आपण सेट्स मानू शकतो, छोटे छोटे सेक्शन्स। When asked to use the real time or present moment or appearing and disappearing nature or impermanent nature. बुद्धांनी त्याच्या पलीकडे इम्परमनंट नेचर म्हणजे आपण ज्याला अस्थिरता किंवा नैत्य अनित्यता त्याच्यावरती भर दिलेला आहे। Not only the meditators but also everyone, student,
government officer, politician, patient, old age, in the society need to use present moment or impermanent nature. हे जे गव्हर्नमेंट सर्व्हिसवाले आहेत, विद्यार्थीगण आहेत, आपण सगळे आहोत, ते सगळ्यांना हे इम्परमनंट नेचर याचं म्हणजे अनित्यताचं ज्ञान असणं गरजेचं आहे. आणि ती गोष्ट आपल्याला ह्या सध्याच्या स्थितीमध्ये त्याची जागरूकता असणं, माहिती असणं आवश्यक आहे. For the student, education should be present moment education. विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रेझेंट मोमेंट म्हणजे आत्ताच्या सद्यस्थितीचं एज्युकेशन, ज्ञानाचं म्हणजे ज्ञान असणं गरजेचं आहे. For the businessman, it should be present moment business. जे धंदेवाईक आहेत, बिझनेस पीपल आहेत, त्यांना सुद्धा प्रेझेंट मोमेंट सध्याच्या स्थितीचं ज्ञान असणं आवश्यक आहे. For the politician, it should be present moment politics. सध्याचे जे पॉलिटिशियन आहेत त्यांना सुद्धा प्रेझेंट मोमेंट म्हणजे आता जी काय पॉलिटिक्स चालू आहे सद्यस्थितीचं ज्ञान असणं आवश्यक आहे. For the meditator, it should be present moment meditation. आणि त्याचप्रमाणे जे विपश्यनेमध्ये आहेत, जे मेडिटेटर आहेत, त्यांना सुद्धा प्रेझेंट मोमेंटचा मी एक जरा खुलासा करेन. इस बारे में मैं जरा बताना चाहता हूं की जागरूकता हा शब्द महत्वाचा आहे, की तुम्ही जागरूक असायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. वर्तमान काळामध्ये तुम्ही जागरूक असायला पाहिजे. For the religious people, it should be present moment religion. आणि आत्ताच्या ह्या सध्याच्या स्थितीमध्ये आपण कसं जगावं हे तंत्र येणं आवश्यक आहे. कसं आपण जगायला पाहिजे सद्यस्थितीमध्ये. Present moment is not something, not someone, not living beings, not non-living beings. प्रेझेंट मोमेंट म्हणजे सद्यस्थिती हे कोणत्याही जैविक किंवा अजैविक म्हणजे जिवंत असलेली किंवा न जिवंत असलेली अशी काही वस्तू नाहीये. Present moment is just appearing and disappearing nature or impermanent nature or non-self. प्रेझेंट मोमेंट म्हणजे ही अनैतिकता जे आज आहे ते प्रत्येक स्थितीला बदलत जातं, ती गोष्ट आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्याला प्रेझेंट मोमेंट आपण म्हणतो आणि त्याला कोपअप असणं गरजेचं आहे. प्रेझेंट मोमेंट ती स्थिर नसते, ती बदलत असते. Every man and woman, human beings and animals, young and old people are using the same present moment or impermanent nature. स्त्री असो, पुरुष असो, लहान असो, तरुण असो, वयोवृद्ध असो, हे जीवनातले हे सगळ्या कला आहेत आणि त्या सगळ्यांना प्रेझेंट मोमेंट मध्ये जगण्याची कला येणं आवश्यक आहे. सद्यस्थिती माहीत असणं आवश्यक आहे. All living beings are alive with only one present moment after another. आपण जे जीवन जगत आहोत त्याच्यामध्ये आपल्याला दिसेल की एक
आत्ताचा क्षण आणि पुढचा क्षण असं असतं. म्हणजे क्षण असतो आपण, प्रेझेंट मोमेंट, आताचा आणि पुढचं ढळणारं, पुढचं येणारं. The mind we are using is also just appearing and disappearing process or impermanent nature or present moment. माइंड म्हणजे जे मन आहे त्याची पण स्थिती तशीच आहे की जी आताचं मोमेंट आणि पुढचं मोमेंट म्हणजे त्याच्यातनं असं पुढे पुढे सरकत असतं. Concerned with the living beings and non-living beings, nothing is permanent. No one is permanent. जे जिवंत आहेत आणि जे जिवंत नाहीत म्हणजे जैविक आणि अजैविक अशा दोन्ही याच्यामध्ये जर बघितलं तर अनित्यता आहे. भगवंताने जे सांगितलेले आहे अनित्याचा सिद्धांत की कोणतीच गोष्ट परमनंट नाहीये. साधा आपण डोंगर जे ते सुद्धा ढळताना दिसतो, मनुष्य सुद्धा पुढे पुढे सरकताना दिसतो वयानुसार. प्रत्येक गोष्टीमध्ये अनित्यता आहे. All living beings are infinite. Living beings are sure to die one day. जे भरपूर असे लिव्हिंग बीइंग्स आहेत म्हणजे जे आपण जगत आहोत इन्फानाइट म्हणजे भरपूर आपण काउंट नाही करू शकत एवढे, तर ते सगळ्यांना निश्चित आपल्याला मृत्यू अटळ आहे. शुअर टू डाय म्हणजे मृत्यू अटळ आहे. All non-living beings or infinite universe are sure to disappear or decay. त्याचप्रमाणे जे अजैविक म्हणजे ज्याच्यात जीवन नाहीये, तर हे जे नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत ते सुद्धा आपल्याला जसं डोंगराचं सांगितलं त्याचप्रमाणे अंतरिक्षामध्ये जे पूर्ण आकाशगंगा आहेत, त्या सगळ्या गॅलेक्सीज आहेत, युनिव्हर्स आहे कम्प्लिटली, हे सगळं डिसअपिअर होणार कधी ना कधी. ते सुद्धा अनित्य आहे. Nothing is forever. No one is forever. Only present moment or impermanent nature is forever. कोणतीच गोष्ट ही कायमची राहणारी नाही आहे. फक्त एकच गोष्ट जो भगवंताने सांगितलेला सिद्धांत आहे अनित्याचा तोच कायम राहील. की सगळं काही बदलतच जाणार आहे, सेकंदामागे सेकंद येत राहणार आहे आणि पुढे पुढे वेळ सरकत जाणार आहे. सो अनित्याचा सिद्धांत हा कायम राहणार आहे. Besides, everyone is changing every time or every present moment. प्रत्येक ह्या सध्याच्या स्थितीमध्ये आपण बघतो की प्रत्येक जण हे बदलत आहे. म्हणजे एकदम बारकाईने जर पाहिलं निक्षून तर आपल्याला निश्चित ती गोष्ट दिसते की बदलत असतात. ते शारीरिक रचनेमध्ये म्हणा किंवा मानसिक विचारांमध्ये सगळ्या गोष्टींमध्ये बदलाव हा होतच असतो. बदलाव हा सिद्धांताचा भाग आहे. No one is the same for the whole lifetime. Every present moment, at every present moment, we are changing continuously. आपण सातत्याने एक गोष्ट बघत असतो की प्रत्येक जणामध्ये काही ना काही हे बदलाव होतच असतो. आपण कायम तशीच नाही आहे. प्रत्येक मोमेंटला आपला बदलाव पुढे पुढे होत असतो. Everything is not the same. Until it disappear or decay. Every present moment, at every present moment, everything is changing continuously.
आपण बघतो की तिथे प्रत्येक गोष्ट ही कायम तीच नाही आहे आणि ती बदलत असते. त्यामुळे प्रत्येक दिवस म्हणा, प्रत्येक क्षण हा वेगळा असतो आणि त्याची अनुभूती आपण घेणं फार महत्वाचं आहे. जागरूक असणं महत्वाचं आहे. Therefore, because of the changing naturally, continuously, no one is the same, nothing is the same. हे नैसर्गिकरित्या होणारा जो बदलाव आहे त्यामुळे आपण बघतो की कोणतीच गोष्ट सेम नाहीये, अगदी तशीच नाहीये. कोणती वस्तूही सेम नाही आणि व्यक्ती सेम नाहीये. There is in reality there is not someone. There is not oneself, not someone, not something, just non-self. In reality, there is not oneself. Oneself. Oneself means oneself. oneself. S-E-L-F. oneself. त्याच्यामध्ये एक वन सेल्फ असं कोणी नाहीये. म्हणजे ती वन सेल्फ सुद्धा ढळत जातो, डिसअपिअर होत जातो. त्याच्यामध्ये असं स्थिर असा भाव नाहीये. अस्थिरता हाच भगवंताचा कायम नियम आहे. Someone or I or you, something or mine or yours or oneself is just misunderstanding, not reality. oneself म्हणजे मी माझं आणि हे माझ्या सभोवतालचं हे सगळं माझं हा कोणता भाव नाहीये. त्याच्यामध्ये स्वत्वाचा भाव नाहीये. वनसेल्फ हा मिथ्या आहे. वनसेल्फ हा कन्सेप्टच नाहीये. कारण मीच माझा नाही तर हे सगळं माझं कसं. We all are using the same non-self impermanent nature. आपण या अनित्याचा भाग, हे अनित्य नियम जो आहे त्याच्यातलाच आपण प्रत्येक जण एक भाग आहोत, एक अंश आहोत आणि आपल्यात सुद्धा बदलाव होत जाणार आहे. आणि डिसअपिअरन्स हा भाग तर निश्चितच आहे. Giving for free to the others, we are getting back, we are receiving back for free from the other. May not be the same person, but maybe the same giving. We get back what we give before. आपण जे काही देतो तेच आपण प्राप्त करत असतो. जे आपण पूर्वी दिलेलं आहे ते तसंच आपल्याला प्राप्त होईल असं आपण म्हणू शकत नाही. Because of taking for free from the others, our belongings, because of taking for free from the others in the past and at the present, our belongings are also given for free from the others. आपण जे काही मोफत प्राप्त केलेलं आहे ते सुद्धा आपण कधीतरी मोफत दिलेलं असतं
त्यामुळे आपल्याला ते मोफत प्राप्त होतं. आपण दुसऱ्यांकडून जी अपेक्षा करतो त्याच गोष्टी आपल्या जीवनामध्ये परत त्या घडतात. This is cause and effect or action and the same reaction of present moment or impermanent nature. हा प्रतीत समुत्पन्न होणारा घटना आहेत. ह्या कर्मावर आधारित उत्पन्न होणाऱ्या घटना आहेत आणि यांचा स्वभाव हा अनित्य आहे. अनित्य स्वभावामुळे उत्पन्न होऊन नष्ट होणे ह्या स्वभावामुळे प्रतीत समुत्पन्न असल्यामुळे ह्या गोष्टी अनित्य आहेत अशा आपल्याला अनुभवायला येतात. आमच्या परिवाराकडून त्यांना आम्ही छोटंसं प्रत्येकानं आम्ही धम्मदान या ठिकाणी आम्ही तयार केलं आहे. ते आम्ही त्यांचा देण्यासाठी आमचं स्वप्नील तांबे, रवी गरुड, सुबोध, आकाश